आज प्रतिमा पूजनासह विविध उपक्रम राबवत जिल्ह्यातील गावागावांमधून राजर्षी शाहू महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील भादोले ग्रामपंचायतीमध्ये प्रशासनानं प्रतिमा पूजन केलं, पण सरपंच उपसरपंचांसह सदस्यांनी प्रतिमा पूजनाकडे पाठ फिरवली। बाजार कर वसुलीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आज ग्रामपंचायतीसमोर लाक्षणिक उपोषण केलं। या उपोषणाच्या धास्तीनं सरपंच स्नेहा पाटील, उपसरपंच तौफिक सनदे यांच्यासह सदस्यांनी राजर्षींना अभिवादन करण्याकडे पाठ फिरवली अशी चर्चा गावात सुरू आहे। राजर्षींना अभिवादन करण्यासाठी न आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जय शिवराय शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी केली आहे। आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती, या जयंतीचं औचित्य साधून सर्व देशभर कार्यक्रम चालू आहे। उत्तर प्रदेशात सुद्धा एका जिल्ह्याला नाव शाहू महाराजांचं दिलेलं गेलेलं आहे। उत्तर प्रदेश इथून 2000 किलोमीटरवर आहे, परंतु आज आमच्या भादोले गावामध्ये भादोले ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांनी कुणी येऊन इथं शाहू जयंती साजरी केलेली नाही। वास्तविक सामाजिक न्याय दिवस, सामाजिक समता दिवस आजचा, आज न्याय द्यायचं काम या लोकप्रतिनिधींचं आहे, परंतु इथे एक आंदोलन घेतलंय। त्या आंदोलनाचा धक्का घेऊन जरी कोणी आले नसेल तर ते दुर्दैव आहे। प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि या संपूर्ण बॉडीवरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। कारण ज्या शाहू महाराजांच्यामुळे आरक्षण मिळालं, महिलांना असेल, मागासवर्गीयांना असेल, ओबीसींना असेल, त्या शाहू महाराजांच्या आरक्षणानुसारच महिला सरपंच तुम्ही इथं बसलेला आहे, आणि तरीही तुमच्या इकडे बेदखल झाली असल्या जयंतीच्या शाहू महाराजांच्या जयंतीला जर तुम्ही गालबोट लावल्याचा प्रकार आहे, हा संतापजनक प्रकार आहे। याच्या प्रतिक्रिया संपूर्ण गावामध्ये उमटायला लागलेल्या आहेत। तरी माझी ह्या प्रशासनाला, जिल्हा परिषदेची विनंती आहे, या संपूर्ण बॉडीवरती आज कुणी येऊन ग्रामपंचायतमध्ये येऊन शाहू महाराजांचं पूजन केलेलं नाही, फोटो पुजलेलं नाही, तर यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि त्यांना घरी घालवायचं काम करावं अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे। भादोले ग्रामपंचायतीकडून नियमितपणे बाजार कर वसूल केला जातो, परंतु गेल्या 2-2.5 वर्षांपासून हा बाजार कर ग्रामपंचायतीकडे जमाच नसल्याचं उघडकीला आलं। या संदर्भात ग्रामपंचायत प्रशासन तसंच पदाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केलं। या उपोषणाला माजी आमदार राजीव आवळेंसह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला। दरम्यान बाजार करासंदर्भात ग्रामपंचायत कर्मचारी संभाजी अवघडे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी खुलासा केल्याचं सांगत या संदर्भातील कारवाईबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक घेण्यात येणार आहे। ग्रामपंचायत अधिकारी आसमा मुल्लाणी यांनी याबाबत उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिलं। ग्रामपंचायत भादोलेमध्ये बाजार कर ग्रामपंचायतमध्ये भरला जात नसल्याबाबतची ग्रामस्थांची तक्रार होती। त्या अनुषंगाने गावसभेमध्ये विषय झाल्यानंतर आमचे नळपाणी पुरवठा कर्मचारी संभाजी अवघडे यांनी मी कर गोळा करत असल्याबाबतचा कबुली जबाब दिलेला होता। त्यानुसार ग्रामपंचायत मार्फत त्यांना नोटीस काढण्यात आलेली होती आणि सामाजिक न्याय दिना दिवशी काही ग्रामस्थांनी आणि अर्जदारांनी ग्रामपंचायत समोर लक्षणीय उपोषण केलेले होते। तरी आम्ही त्यांना काढलेल्या नोटिसीचा खुलासा आम्हाला ग्रामपंचायत मध्ये प्राप्त झाला आहे। तरी त्या अनुषंगाने मी माझ्याकडून लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिलेले आहे की 3 दिवसाची मुदतीची मासिक सभा बोलवून मासिक सभेमध्ये खुलाशाबाबत चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेण्यात आलेले आहे। ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आलंय। पारदर्शक कारभाराची बुलेट ट्रेन भादोल्यामध्ये वाजत गाजत आली, परंतु ही बुलेट ट्रेन या ठिकाणी जाऊ तिथे खाऊ या स्टॉपवरती आज थांबलेली आहे। भादोले ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचाराची मालिका चालू झालेली आहे। त्यामध्ये मागचा सोलरचा विषय असेल किंवा आता बाजार करायची पावती असेल। आज बाजार करायच्या पावतीबद्दल जे आम्ही सकाळी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाला मॅडमनी 3 दिवसामध्ये योग्य ती त्यांच्यावरती कारवाई करतो असे लेखी उत्तर दिलेले आहे आणि या उत्तराला अनुसरून सर्वांचा मान राखून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन थांबवलेलं आहे। परंतु जर त्यावरती कारवाई 3 दिवसामध्ये नाही झाली तर त्याच्याही पेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल असे मी या ठिकाणी सांगतो।
ग्रामपंचायत प्रशासनानं बैठक घेऊन बाजार कर घोटाळ्यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आता प्रत्यक्षात कारवाई काय होतीये याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलंय.